ठीक आहे. त्या दिवशी आपण पाहिलं की लँग्वेज ही फक्त आणि फक्त मानवजातीचीच एक प्रॉपर्टी आहे, बाकीच्या ॲनिमल्सची ती प्रॉपर्टी नाही आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की मी मोर दॅन 1,00,000 इयर्स बिफोर द लँग्वेज वॉज ओरिजिनेटेड किंवा लँग्वेजचा जन्म झाला. आणि त्यावेळेस जी लँग्वेज होती ती विदाऊट ग्रामर होती, फक्त वर्ड्स बोलले जायचे. त्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं की ज्या थिंग्स आपल्या सराउंडिंगमध्ये असतात, आपल्या अवतीभोवती सापडतात, ओके, ओनली दोज थिंग्स वेअर कॉइंड इन वर्ड्स, त्यांच्याबद्दल शब्द तयार झाले होते, सगळ्यांबद्दल नाही. त्यानंतर सांगितलं की मी वर्ल्डमध्ये देर आर 14 लँग्वेज फॅमिलीज. ओके, 14पेक्षा जास्तही आपण कॅटेगराईज करू शकतो, पण ब्रॉडली स्पीकिंग हे 14 फॅमिलीज आहेत लँग्वेजच्या वेगळ्या वेगळ्या. ओके, त्यामधील 4 ज्या आहेत ती सर्वात मोठी असलेली म्हणजे इंडो युरोपियन, ज्यामध्ये इंग्लिश आणि संस्कृत ह्या 2 भाषा येतात. त्यानंतर सिनो टिबेटियन, जिचा दुसरा नंबर आहे, ज्यामध्ये चायनीज लोक वगैरे वगैरे येतात. त्यानंतर निगर काँगो, यामध्ये तुम्हाला सांगितलं की आफ्रिकन लोक येतात विशेषतः. आणि द्रविडियन फॅमिलीमध्ये आपला साऊथ इंडिया आणि श्रीलंका वगैरे वगैरे. ओके, तर आर्याचा जन्म कधी झाला याबद्दलही वाद होता, तुम्हाला मागेच सांगितलं मी. तर जर्मनीमध्ये झाला असं बहुतेक जणांचं म्हणणं आहे. आणि हेच आर्यन लोक नंतर युरोपमध्ये आणि आशियामध्ये पसरले. ओके, ही डायग्राम आपण पाहिली होती. आर्य कुठून कुठपर्यंत पसरले असतील त्याचा अंदाज एक. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की इंग्लंडमध्ये फार फार पूर्वी, म्हणजे इसवी सणाच्याही पूर्वी, इसवी सणाची काउंटिंग होण्याच्याही आधी सेल्टिक ट्राईब राहत होती किंवा सेल्टिक जमातीचे लोक राहत होते. आणि त्यावेळेसच्या इंग्लंडला ब्रिटन म्हटलं जायचं. ओके, आज तिथले जे सेल्टिक लोक आहेत त्या काळी राहणारे, त्यांना त्या जर्मनीहून आलेल्या ट्राईबनी हरवलं आणि तिथून पळवून लावलं. ओके, अँड नाऊ दोज सेल्टिक पीपल आर लिव्हिंग इन आयर्लंड. ओके, जो शेजारी देश आहे इंग्लंडच्या, तर त्या आयर्लंडमध्ये ते राहतात. ओके, तर याच सेल्टिक पीपल राहत असलेल्याच काळामध्ये, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या सेंचुरीमध्ये, काही रोमन मिशनरीज सुद्धा तिथं आल्या होत्या, त्यांना ख्रिश्चनाइज करण्यासाठी तेथील लोकांना. ओके, पण इसवी सनाच्या 450 वर्षाच्या नंतर, म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकात आणि त्यानंतरच्या काळात तिथं काय झालं, तर इन्व्हेशन झालं. इन्व्हेन्शन म्हणजे आक्रमण करून नंतर सेटल होणं. ते कोणाचं झालं, तर हे जर्मन ट्राईब्स. आणि या जर्मन ट्राईब्स कोणत्या कोणत्या होत्या, तर अँग्लो सॅक्शन आणि ज्यूड्स. ओके, आणि हे येताना सोबत कोणती भाषा घेऊन आले, तर लो जर्मन, म्हणजे जर्मनीमधलाच किंवा जर्मन भाषेचाच एक डायलेक्ट. ओके, एक उपभाषा सोबत घेऊन आले. ठीक आहे. आणि या 3 ट्राईब्समध्ये सगळ्यात मोठी ट्राईब्स किंवा मेजॉरिटी असली ट्राईब्स कोणती होती, ती म्हणजे अँग्लो. आणि याच अँग्लो नावाच्या ट्राईबवरून त्या अँग्लस जमात, अँग्लोचं अँग्लस असं नाव पडलं. त्या राजाला अँग्लस किंग वगैरे म्हणायची त्यांच्या. आणि त्याच अँग्लसवरून समोर इंग्लिश आणि अँग्लची लँड म्हणजे इंग्लंड, असे 2 शब्द समोर तयार झाले. ओके, तुम्हाला नंतर सांगितलं मी ग्रेट ब्रिटन हे जुनं नाव आहे, फार फार पूर्वीचं नाव आहे ब्रिटन. परंतु 1704चा एक कायदा त्यांनी पास केला आणि त्यानुसार आजही त्या इंग्लंडला, आजही त्या ब्रिटनला ग्रेट ब्रिटन असं म्हटलं जाते, इंग्लंडला. ओके, जुनं नाव तर आहेच ब्रिटन, पण आजच्या काळामध्ये सुद्धा इसवी सनाच्या 18व्या शतकापासून समोर त्याला ग्रेट ब्रिटन म्हटलं जाते. आणि युनायटेड किंगडम हे ज्या वेळेस हे 3 राज्य एकत्र आलेत, कोणते कोणते 3 राज्य, इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्स, हे 3 राज्य जेव्हा एकत्र आलेत, त्यांना मिळून युनायटेड किंगडम असं नाव देण्यात आलं. ठीक आहे, तुम्हाला 3 राज्य सांगितले होते मी, वरचा स्कॉटलँड, साईडचा वेल्स आणि एका साईडचा आहे तो ग्रीनमध्ये असलेला इंग्लंड. ओके, ही 3 स्टेट्स मिळून इंग्लंड हे नाव पडलं. आयर्लंड हे सेपरेट राष्ट्र आहे. फ्रान्स हे पण सुद्धा सेपरेट देश आहे. ठीक आहे, तर या पिरियडमध्ये काय काय मेजर घटना घडल्या म्हटलं होतं तुम्हाला लिटरेचरमध्ये, त्याला ओल्ड इंग्लिश पिरियड म्हटलं जातं. 450 ते 1066 या इसवी सनापर्यंत. तर मेजॉरिटी प्रिस्ट जे होते ख्रिश्चन धर्मगुरू,
तर त्यांनी काही प्रेझिंग सॉंग्स लिहिले किंवा हिम्स लिहिल्यात. ओके. आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक किंग अल्फ्रेड नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. किंग अल्फ्रेड द ग्रेट त्याचं नाव पडलं नंतर. तर त्याने खूप साऱ्या रायटरला पॅट्रोनाइज केलं आणि खूप साऱ्या लोकांना लिहिणं वगैरे शिकवलं त्याने. असं म्हणतात की त्याने जे शिक्षक होते त्या शिक्षकांना इटालीला पाठवलं होतं आणि तिथून शिक्षण घेऊन वापस आल्याच्या नंतर तिथे त्याने शाळा सुरू केल्या होत्या. कधी? इसवी सनाच्या 8व्या ते 9व्या शतकामध्ये. ओके. त्यानंतर त्या काळातलं एक इपिक आपल्याला माहीत आहे तो म्हणजे बेवुल्फ. ओके. जे की जर्मनीहून स्टोरी आली होती, नंतर इथल्या लोकांनी ती लिहून काढली. नॉर्मन कॉन्क्वेस्ट हा 1066 मध्ये घडला, ज्याच्यामध्ये फ्रान्समधलं एक छोटंसं राज्य होतं नॉर्मंडी नावाचं. आणि या नॉर्मंडी नावाच्या राज्याचा जो ड्यूक होता, जो सरदार होता, ज्याचं नाव विल्यम होतं, त्या विल्यमने या इंग्लिशच्या ट्राईबला 1066च्या समोर जिंकायला सुरुवात केली. पण 1066ची जी लढाई होती हेस्टिंगची, त्या बॅटल ऑफ हेस्टिंग्समध्ये मुख्य राजाला त्यांनी हरवलं आणि समोर मग त्यांनी उरलेलं राज्य जिंकलं. म्हणून त्यांना त्या विल्यमला विल्यम दी कॉन्क्युरर सुद्धा म्हणतात. ओके. आणि इथून पुढे आपल्याला जवळपास 250 ते 300 वर्ष इंग्लिश लोकांवर फ्रेंच कल्चर, फ्रेंच लँग्वेज आणि फ्रेंच फॅशन, फ्रेंच आर्किटेक्चर वगैरे वगैरे याचा प्रभाव दिसून येतो. ओके. त्यानंतर समोरचा जो पिरियड आहे तो म्हणजे मिडल इंग्लिश पिरियड. ओके. मध्ययुगीन काळ म्हणू शकता किंवा मध्य इंग्लिश काळ. या काळामध्ये इंग्लिशमध्ये खूप सारे चेंजेस झाले आणि याचं मेन कारण तुम्हाला मागे सांगितलं होतं मी, किंवा आताही आपण बघू, ते म्हणजे कॉन्स्टंटिनोबल. हे हा कर्सर दिसतो का तुम्हाला? ओके. तर हे शहर आहे कॉन्स्टंटिनोपल. हे आहे ब्लॅक सी. हा आहे तुर्कस्तानचा पार्ट, म्हणजे हा आशिया झाला. ओके. ग्रीन जो दिसतो तो आशियाचा भाग आहे आणि हा जो रेड वगैरे दिसतो तो युरोपचा भाग आहे. हे ग्रीस आहे. ओके. हा तुकडा ग्रीसचा आहे. हा पार्ट इथला जो दिसत आहे तो इटाली आहे. ठीक आहे. इकडे हंगेरी वगैरे ते वेगळे वेगळे राज्य आहेत. म्हणजे हा झाला युरोप आणि हा आशिया. या दोघांना कुठे जोडतो किंवा कुठल्या छोट्याशा एका दरीमुळे जोडल्या जाते, तर ते एका कॉन्स्टंटिनोबलचा जो शहर आहे त्या शहराने जोडल्या जाते. असं म्हटलं जायचं की जेवढे काही ख्रिश्चन कॉलर होते, ख्रिश्चन त्या धर्मामधले हुशार व्यक्ती, हे सगळे या कॉन्स्टंटिनोबलला येऊन राहायचे. कारण इथलं जे वातावरण होतं, समुद्राचं पाणी असेल वगैरे वगैरे सगळं, ते वातावरण त्यांना एकदम पोषक होतं किंवा खूप चांगलं होतं आणि म्हणून ते लोक इथेशी येऊन राहायचे. परंतु नंतर काय झालं, हे जे तुर्क लोक होते या एरियामध्ये, ग्रीन एरियामध्ये राहणारे, या तुर्कांनी हे कॉन्स्टंटिनोबल हरवलं आणि कॉन्स्टंटिनोबल हरवल्यामुळे तिथले जे स्कॉलर होते, ख्रिश्चन स्कॉलर, तर हे ख्रिश्चन स्कॉलर तिथून पळून गेले. आता हे कुठून पळणार, कुणीकडे पळणार? इकडे तर तुर्क होते, तुर्क मीन्स इस्लामिक लोक होते, ते इस्लामिक कंट्रीजकडे पळणार का? तर नाही. तर ते या युरोपकडे पळाले. ओके. युरोपमध्ये पसरले आणि ते स्कॉलर असल्यामुळे त्यांच्याकडे खूप सारं जे नॉलेज होतं, खूप सारे बुक्स होते, खूप सारं कितीतरी हजारो वर्षापासूनचं जे त्यांचं नॉलेज होतं, ते नॉलेज त्यांनी काय केलं, ख्रिश्चन लोकांमध्ये म्हणा किंवा युरोपियन लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा घटना घडल्यात. तर ही घटना लक्षात राहू द्या. फक्त कॉन्स्टंटिनोबल कुठे आहे, तर हे आशिया आणि युरोप याच्या सेंटरमध्ये आहे. ओके. एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर त्यानंतरचा जो काळ आहे त्याला आपण इंग्लिश लिटरेचर म्हणू शकतो, सॉरी, मिडल इंग्लिश पिरियड म्हणू शकतो. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय दिसते, तर फ्रेंच इन्फ्लुएन्स दिसतो. तर ठीक आहे. फ्रेंच इन्फ्लुएन्स इंग्लिश भाषेवर आणि इंग्लिश कल्चरवर दिसून येतो आपल्याला. त्यानंतर याच काळामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. लक्षात घ्या, इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये म्हणजे 1170 किंवा 1180च्या दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि 1209ला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. विचार करा, हे किती
विकसित राष्ट्र असू शकतं. आपल्या भारतामध्ये इंग्रजांनी 1857च्या आसपास युनिव्हर्सिटी स्थापन केल्या. ओके. परंतु या इंग्रजांनी त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये 12व्या शतकामध्ये आणि 13व्या शतकामध्ये युनिव्हर्सिटी स्थापन केल्या. ओके. याच काळामध्ये 1215ला एक मॅग्ना कार्ट सुद्धा पास करण्यात आला आणि त्या मॅग्ना कार्टनुसार पार्लिमेंटची स्थापना तिथे झाली. ओके. सुरुवातीला फक्त जे सरदार लोक होते, श्रीमंत लोक होते रॉयल फॅमिलीमधले, त्यांनाच त्याच्यात प्रतिनिधित्व मिळायचं. पण हळूहळू चेंजेस होत गेले आणि मग सगळ्यांना लोकप्रतिनिधी सुद्धा तशी मजूर लोकांचे प्रतिनिधी सुद्धा तिथे यायला सुरुवात झाली. पण याचा खरी सुरुवात कधी झाली तर 1215ला. याच काळामध्ये क्रुसेड्स पण होत होते. क्रुसेड्सचा अर्थ होतो धर्मयुद्ध. ओके. धर्माबद्दल युद्ध. आणि हे धर्मयुद्ध कोणामध्ये चालायचं तर ख्रिश्चन व्हर्सेस इस्लामिक किंवा इस्लाम. तर मुस्लिम लोक आणि ख्रिश्चन लोक यांचं युद्ध त्याचं कॉन्स्टंटिनोबल किंवा तुर्कस्तान जो एरिया होता त्या एरियात चालायचं. परंतु 1453ला हे कॉन्स्टंटिनोबलमध्ये युद्ध झालं आणि कॉन्स्टंटिनोबल ख्रिश्चन लोकांनी हारले ते लोक आणि तुर्कांनी ते जिंकून घेतलं आणि नंतर मग पुढे बरेचसे चेंजेस झाले. ओके. आणि या क्रुसेडमध्ये भाग घेणं हे खूप भाग्याचं समजलं जायचं. त्यामुळे पूर्ण युरोपमधून ख्रिश्चन लोक तिथे युद्ध करायला यायचे आणि पूर्ण आशियामधून युद्ध करायला इस्लामिक लोक तिथे जायचे. याच काळामध्ये सिव्हिल वॉर सुद्धा नंतरच्या काळात सुरू झालं. सिव्हिल वॉर म्हणजे यादवी. यादवी म्हणजेच आपल्याच देशातील लोकांनी आपल्याच देशातल्या लोकांसोबत भांडणं करणं. म्हणजे एकाच घरातल्या लोकांनी आपल्याच घरातल्या लोकांसोबत भांडणं करणं, त्याला सिव्हिल वॉर म्हणायचं. तर इथल्या राजांचे त्यांच्यात प्रॉब्लेम झाले आणि त्यांचे युद्ध सुरू झाले. 100 इयर वॉर पण याच काळात झालं. 100 वर्ष चाललेलं एक युद्ध. याच काळामध्ये इंग्लंडचा जो पहिला कवी आहे, ओके, ग्रेट पोएट, ज्याला फादर ऑफ इंग्लिश पोएट्री सुद्धा म्हणतात, म्हणजे इंग्रजी कवितेचा फादर किंवा इंग्रजी कवितेचे ओके जन्मदाता, तर तो म्हणजे जॉफ्री चॉसर. चॉसर लक्षात राहिलं तरी चालेल. तर या चॉसरने इंग्रजीमधून एक लांबलचक कविता लिहिली, खूप लांबलचक, आणि त्या कवितेचं लांब नाव होतं कॅन्टरबरी टेल्स. ओके, द कॅन्टरबरी टेल्स. आणि या कॅन्टरबरी टेल्समध्ये त्याने जवळपास 24 म्हणजे 24 लांबच्या लांब टेल्स या कवितेच्या स्वरूपामध्ये लिहिल्यात. ओके. याच काळामध्ये इंग्लंडमध्ये 1348मध्ये प्लेग पण आला होता. ओके. आणि त्याला ब्लॅक डेथ नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण की इंग्लंडची 1/3 पॉप्युलेशन म्हणजे 100 पैकी जवळपास 35 लोक या प्लेगमुळे मरण पावले होते 1348ला, म्हणून त्याला ब्लॅक डेथ असं नाव दिलेलं आहे. ओके. याच काळामध्ये 1450ला जर्मनीमध्ये पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेसचा उदय झाला. ओके. प्रिंटिंग प्रेस माहीत आहे तुम्हाला, एक छापा असतो, त्या छाप्यावर वेगळे वेगळे लेटर्स जोडलेले असतात. आपण पत्रिका वगैरे पाहतो ना, पॉम्पलेट्स पत्रिका, तसं एक छापा असतो. त्या छाप्यावर वेगळे वेगळे पेज लेटर्स चिपकवलेले असतात आणि हे चिपकवलेले लेटर्स काय करतात, नंतर एका शाईमध्ये बुडून पेजवर त्याचा स्टॅम्प मारला जातो. तर अशा पद्धतीची प्रिंटिंग प्रेस 1450मध्ये गटेनबर्ग नावाच्या एका व्यक्तीनं जर्मनीमध्ये सुरू केली. ओके. आणि त्याच्या नावावरूनच आज त्या शहराला गटेनबर्ग हे नाव दिलेलं आहे. तर त्या गटेनबर्गमध्ये ही प्रेस सुरू झाली 1450मध्ये. आणि त्यानंतर त्याच्या हाताखाली विल्यम कॅक्स्टनने काही काळ काम केलं. आणि ह्या विल्यम कॅक्स्टन तिथून प्रिंटिंगचं काम शिकून आल्याच्या नंतर त्याने लंडनमध्ये, इंग्लंड म्हणण्यापेक्षा लंडन, तर त्या लंडनमध्ये 1476मध्ये ही प्रिंटिंग प्रेस सुरू केली. ओके. 1476मध्ये. प्राजक्ता, तुझा माईक ऑफ केला तरी चालेल. प्राजक्ता. ओके. तर 1476मध्ये प्रिंटिंग प्रेस इंग्लंडमध्ये विल्यम कॅक्स्टन नावाच्या एका व्यक्तीने सुरू केली.
त्यानंतर युरोपमध्ये रिनायसा सुरू झाला. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. रिनायसा आपल्या अभ्यासाला सुद्धा आहे. तर रिनायसा सुरू होण्याचे कारण काय? तर तुम्हाला एक कारण मागच्या मी स्लाइडमध्ये सांगितले, की कॉन्स्टंटिनोपलचं जे शहर आहे, तर त्या कॉन्स्टंटिनोपलच्या शहरामध्ये खूप सारे स्कॉलर लोकं राहत होते. ओके. आणि हे स्कॉलर लोकं हारल्यामुळे इस्लामिक लोकांकडून ते पूर्ण युरोपमध्ये पसरलेत आणि युरोपमध्ये पसरल्याच्या नंतर युरोपमध्ये त्यांनी ते नॉलेज पसरवायला सुरुवात केली. कारण की त्यांना जेवणाचे वगैरे प्रॉब्लेम होते. तर फुकट कोणी कोणाला जेवायला देईल का? तर नाही. तर म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याजवळचं नॉलेज विकायला सुरुवात केलं. जसं आपण ट्युशन्स म्हणतो, तशा प्रकारचे क्लासेस त्यांनी सुरू केले आणि तिथल्या लोकांना नॉलेज देऊन त्याच्या बदल्यामध्ये स्वतःचं खाणं-पिणं वगैरे ते मिळू लागले. ओके. 1453च्या समोरची घटना. 1453ला तो हारला कॉन्स्टँटिनोपल किंवा तिथले स्कॉलर. ओके. आणि याच रिनायसाला अजून एक दुसरं कारण आहे, कारणीभूत ठरलेलं. ते म्हणजे रिफॉर्मेशन किंवा रिफॉर्मेटिव्ह मूव्हमेंट्स. ओके. रिफॉर्मेशनच्या चळवळी, मूव्हमेंट्स. तर ह्या चळवळी, सुधारणेच्या चळवळी त्या काळामध्ये युरोपमध्ये चालू होत्या. ओके. त्यामध्ये जर्मनीचा मार्टिन लुथर हा एक व्यक्ती खूप फेमस होता. हा सुद्धा एक प्रिस्ट होता, धर्मगुरू. आणि याने लोकांना सांगितलं की बायबलचा अर्थ जे बाकीचे प्रिस्ट सांगतात तो चुकीचा आहे. खरा अर्थ काय आहे, तर तो त्या मार्टिन लुथरने सांगण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि मग त्याने जे गैरसमज पसरलेले होते ख्रिश्चन धर्मामध्ये ते दूर करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सचा जॉन कॅल्व्हिन नावाचा एक व्यक्ती होता फ्रान्समध्ये. त्या जॉन कॅल्व्हिनने सुद्धा असं सांगितलं की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बायबल पाठ करण्याची गरज नाही किंवा त्याचे चुकीचे अर्थ काढण्याची सुद्धा गरज नाही. त्याने सोप्या शब्दामध्ये काही नियम सांगितले. ओके. 52 काहीतरी नियम आहेत त्याचे. ते नियम सांगितले आणि हे नियम जर तुम्ही पाहिलात किंवा पाठ केलात तर तुम्ही ख्रिश्चन धर्म तुम्हाला समजला. त्याचा अर्थ असा होतो, जसं की खोटं बोलू नये, दुसऱ्यांना फसवू नये. ओके. वाईट गोष्टी करू नये. अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्याने सांगितल्या. आणि मग असं करून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारू शकता किंवा चांगलं वागू शकता ख्रिश्चन धर्मानुसार. हे त्यानं पटवून देण्याचा प्रयत्न केला. जॉन वायक्लिफ नावाचा अजून एक व्यक्ती होता, जो की इंग्लंडमध्ये होता. आणि या जॉन वायक्लिफने लॅटिन बायबलचं इंग्लिश बायबलमध्ये ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला. सिंपल भाषेमध्ये, एकदम सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये. आणि यामुळे काय झालं, धार्मिक सुधारणा युरोपमध्ये घडून आल्या. आणि धार्मिक सुधारणेमुळं पण काय झालं, तर लोकांमध्ये जे गैरसमज होते ते दूर झाले. लोक विचार करायला लागू लागले आणि विचार करण्यामुळं खऱ्या अर्थानं आधुनिक जगाला किंवा आधुनिक युगाला प्रारंभ झाला. ओके. जर तुम्ही तुम्ही जर मिडल एजेसमध्ये जर गेलात किंवा ॲन्शियंट एजेसमध्ये जर गेलात, मध्ययुगीन किंवा प्राचीन, तर त्या एजमध्ये लोकांना विचार करण्याची परमिशन नव्हती. म्हणजे तुम्हाला जर एखाद्यानं काही सांगितलं की असं एका त्या धर्मपुस्तकामध्ये सांगितल्या, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. तर तिथे तुम्हाला प्रश्न विचारायला वाव नव्हता. स्वर्ग कुठे असतो तुम्ही नाही विचारायचं. ओके. स्वर्गातच का जातो ते नाही विचारायचं. ओके. मेल्यावर असं होतेच का, तुम्हाला अनुभव आहे का, असंही नाही विचारायचं. असा कुठलाही प्रश्न या मध्ययुगीन काळात किंवा आधीच्या काळामध्ये विचारायची परमिशन नव्हती धर्माबद्दल, विशेषतः कुठल्याही धर्मामध्ये. हिंदू धर्मच नाही, तो ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल. मुस्लिम धर्मामध्ये तर आजही ते लोक प्रश्न विचारू शकत नाहीत. ओके. तर ही प्रश्न विचारण्याची सुविधा किंवा ही गरज लोकांना का वाटू लागली, तर या आधुनिक काळामुळे वाटू लागली आणि विशेषतः रिनायसामुळे वाटू लागली. ओके. आणि रिनायसा म्हणजेच काय, तर पुनरुज्जीवन किंवा रिव्हायवल. ओके. जे पहिले होते आधी खूप खूप वर्षांपूर्वी त्याचा पुनर्जन्म. खूप खूप वर्षांपूर्वी तुम्हाला माहीत असेल की भारत हा सोन्याची चिडिया वगैरे होता म्हणतात. भारतामध्ये लोकशाही होती असं म्हणतात वगैरे वगैरे. तर तसं आधीच्या काळामध्ये जे मूल्य होते, त्या काळातले लोक खूप चांगले वागायचे वगैरे वगैरे. तर त्या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या मधल्या काळामध्ये लुप्त झाल्या होत्या, मधल्या काळामध्ये इनव्हिजिबल झाल्या होत्या किंवा व्हॅनिश झाल्या होत्या, निघून गेल्या होत्या, तर त्या चांगल्या गोष्टी परत आणणे. ओके. तर ह्या परत आलेल्या गोष्टी कशामुळे ओळखल्या गेल्या किंवा त्याला नाव काय दिलं, तर रिनायसा.
याचा प्रभाव कशा कशावर दिसून आला रिनायसाचा प्रभाव? तर तुमच्या लिटरेचरवर, जुन्या काळामधलं जे काही लिटरेचर होतं ते लिटरेचर आता लोकांसमोर आलं. सर्वसामान्य व्यक्ती तो लिटरेचर वाचू लागला. जुन्या काळामध्ये जे आर्किटेक्चर होतं म्हणजे घरं बांधण्याची कला, हे लोकांसमोर आलं. ओके. त्यानंतर जुन्या काळामधलं जे नॉलेज होतं म्हणजे वेद असतील किंवा धर्मग्रंथ असतील किंवा अजून काही खूप सारे नॉलेजचे पुस्तकं असतील, हे पुस्तकं परत एकदा समोर आलेत. त्यानंतर तुम्हाला अरिस्टॉटल आणि प्लेटोची नावं माहीत असतील. ओके, असं कोणीच नाही त्याला अरिस्टॉटल आणि प्लेटो माहीत नाही. तर अरिस्टॉटल आणि प्लेटोनी खूप काही पुस्तकं लिहिली आहेत. तर त्यांची पुस्तकंसुद्धा या कॉन्स्टँटिनोपलमध्ये राहणाऱ्या जे व्यक्ती होते त्यांच्याकडे होती. तर ती पुस्तकं आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचली. त्यांनी विशेषतः लिटरेचरच्या क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये सोफोकल, ॲरिस्टोफेनिस किंवा ॲस्चिलस, युरिपिडस असे खूप सारे लोक होते ज्यांनी ड्रामे लिहिले होते ग्रीकमध्ये. तर त्यांच्या ड्राम्याचा अभ्यास या अरिस्टॉटलने, प्लेटोने केलेला होता. ते पुस्तकंसुद्धा आता सामान्य लोकांकडे आले होते आणि सामान्य लोक त्याचा अभ्यास करू लागले होते. ड्राम्यांचा, लिटरेचरचा, कवितांचा, इपिक, ओके, इपिकचा वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं रिनायसाची सुरुवात म्हणजे जुनं जे होतं क्लासिकल डान्स, क्लासिकल म्युझिक, क्लासिकल लिटरेचर, क्लासिकल स्कल्पचर, ओके, क्लासिकल बुक्स, या सगळ्या गोष्टी परत एकदा लोकांसमोर आल्यात आणि या समोर येण्याच्या काळाला काय म्हटलं जाते? रिनायसा. आणि इथून पुढे मग मिडल एज संपलं असं गृहीत धरलं आणि तिथून पुढे लोक विचार करायला लागू लागले, प्रश्न विचारायला लागत होते, प्रश्न विचारत होते. म्हणून समोरच्या काळाला काय म्हटलं गेलं तर मॉडर्न एज. आणि या मॉडर्न एजला सुद्धा अर्ली मॉडर्न आणि लेट मॉडर्न असे सुद्धा आपण नाव देऊ शकतो. म्हणजे एकदम सुरुवातीचा काळ जो होता तो त्यावेळेस खूप काही पुढारलेले लोक नव्हते, तर ते मॉडर्न एजची सुरुवात होती, म्हणून त्याला आपण अर्ली मॉडर्न एज म्हणू शकतो. विशेषतः रिनायसाचा काळ जो आहे तो रिनायसाचा काळ हा अर्ली मॉडर्न एजचा काळ म्हणू शकतो आपण. ओके, 15व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत. तर ठीक आहे, इंग्लिशच्या बाबतीमध्ये 15व्या इसवी सन 1500 ते आजपर्यंत याला आपण मॉडर्न इंग्लिशचा काळ म्हणतो. या मॉडर्न इंग्लिशच्या काळाच्या एकदम सुरुवातीला, मॉडर्न इंग्लिश किंवा मॉडर्न पिरियडच्या काळाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये काय झालं असेल, हे तुम्हाला जे म्हटलं मी आधुनिक युग येण्याचं अजून एक कारण म्हणजे हेनरी एट्थ नावाचा एक राजा होता इंग्लंडचा. हेनरी एट्थ, 8वा हेनरी. तर या हेनरीला मुलगा पाहिजे होता. ओके, तुम्हाला माहित आहे आपल्या इकडे सुद्धा मुलासाठी काय काय केलं जाते, ते मुलगा नसेल तर खूप काही होतं. तसंच याला मुलगा नव्हता, मुली होत्या. म्हणून त्याने काय केलं, एका त्याची जी पहिली राणी होती, ओके, तिचं नाव मी विसरलो, तर त्या पहिल्या राणीला सोडून त्याला दुसरं लग्न करायचं होतं हेनरी एथला. पण ख्रिश्चन धर्मामध्ये कसं आहे, तुम्ही दुसरं लग्न तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत तुमची पहिली मिसेस म्हणजे पहिली वाईफ ही जिवंत आहे किंवा तिचा डिव्होर्स झाला नाही तोपर्यंत. आणि म्हणून याला त्या पहिल्या मिसेस सोबत, पहिल्या क्वीन सोबत डिव्होर्स पाहिजे होता. जसं आपल्याकडे कोर्टात जावं लागते डिव्होर्स घेण्यासाठी, तसं राजांना त्या काळामध्ये इटालीच्या साईडला एक मोठं चर्च आहे, त्याला व्हॅटिकन सिटी काहीतरी म्हणतात. ओके, तर त्या चर्चला जायचं होतं रोममध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या पोप म्हणजे सगळ्यात मोठा धर्मगुरू, ज्याला पोप म्हणतात, त्या पोपकडून हे डिव्होर्स मान्य करून घ्यायचा होता किंवा तो बॉन्ड तयार करून घ्यायचा होता. परंतु तो पोप जो होता, तो पोप होता या राणीच्या भावाचा मित्र. ओके, आणि राणीच्या भावाचा मित्र असल्यामुळे तो पोप, त्याने 3 दिवस या हेनरी एट्थला भेट दिली नाही. 3 दिवस हा हेनरी एट्थ त्या चर्चच्या बाहेर, रोममधल्या किंवा त्या व्हॅटिकन सिटीच्या बाहेर एका टेंटमध्ये राहिला. पण एक राजा टेंटमध्ये राहून सुद्धा त्याला तो पोप परमिशन देत नाही, याचा त्याला खूप राग आला हेनरी एट्थला. आणि शेवटी तो तिथून निघाला, इंग्लंडला वापस आला. आणि मग त्याने ठरवलं की मी या देशाचा राजा आहो आणि माझा डिव्होर्स सँक्शन करण्यासाठी मला दुसऱ्या देशात जाण्याची काय गरज आहे. आणि म्हणून त्याने एक ॲक्ट तयार केला आणि त्या ॲक्टचं नाव आहे ॲक्ट ऑफ सुपरमसी किंवा सुप्रीमसी.
आणि ॲक्ट ऑफ सुप्रिमेशीनुसार त्यानं काय तयार केलं त्या ॲक्टनुसार, की इंग्लंडमध्ये जेवढे चर्च आहेत, जेवढे काही चर्च म्हणजे ते धार्मिक संस्था आहेत, ओके, त्या सगळ्या धार्मिक संस्थांचा, त्या धार्मिक स्थळांचा हेड कोण असेल, मुख्य कोण असेल, तर इंग्लंडचा राजा. आणि त्याने तिथल्या चर्चचा जो सगळ्यात मोठा पोप होता अधिकारी, त्याचे अधिकार अमान्य केलेत, सगळे बरखास्त केलेत आणि स्वतः तो सगळ्या चर्चचा हेड बनला. आणि त्या हेडच्या अधिकाराने त्याने स्वतःचा डिव्होर्स स्वतःच केला आणि त्याने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नापासून पण त्याला मुलगा झाला नाही. तिसरं लग्न केलं. असे त्याने 6 लग्न केले. 6 लग्नापैकी त्याला एक मुलगा झाला सुद्धा, परंतु त्याची तब्येत चांगली नव्हती आणि म्हणून तो राजा बनल्याच्या नंतर फक्त 1.5 वर्षामध्येच मरण पावला. एक सव्वा वर्षामध्येच तो मरण पावला. ओके. तर हा ॲक्ट ऑफ सुपरमशीनमुळे सुद्धा काय झालं, तर आधुनिक युग सुरुवात व्हायला खूप मोठं कारण ठरलं. ठीक आहे. त्यानंतर त्याचा मुलगा तर मरण पावला लवकरच. त्याची मुलगी ही राणी बनली एलिझाबेथ फर्स्ट 1557 ते 1603. आणि हा काळ आपल्याला ह्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की हा काळ इंग्लंडमधील लिटरेचरसाठी गोल्डन एज समजलं जातं. ओके, गोल्डन एज लिटरेचरचं. या काळामध्ये ड्रामा आणि पोएट्री, विशेषतः ड्रामा खूप मोठ्या प्रमाणावर लिहिण्यात आले आणि शेक्सपियरसुद्धा याच काळामध्ये होता किंवा झाला. त्यामुळे हा काळ खूप महत्त्वाचा समजला जाते आपल्या लिटरेचरच्या बाबतीमध्ये. ओके, 1557 ते 1603. याच काळामध्ये युनिव्हर्सिटी विट्ससुद्धा तयार झालेत. युनिव्हर्सिटी विट्स म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेले काही विद्वान. आणि या युनिव्हर्सिटी विट्सचा हेड कोण होता, मुख्य कोण होता, तर ख्रिस्तोफर मार्लो किंवा फक्त मार्लो. तर हा मार्लो हेड होता आणि याने ड्रामे लिहिलेत, बाकीच्यांनी ड्रामे लिहिलेत आणि यांच्या ड्राम्याचं अनुकरण किंवा यांच्या ड्राम्यापासूनच शेक्सपियरने ड्रामे कसे लिहायचे हा शिकला आणि नंतर मग शेक्सपियर ड्रामे लिहायला लागला. ओके, तर शेक्सपियरचा अलिखित गुरु कोण होता, तर तो म्हणजे मार्लो. ओके, लिहिलेलं नाही कुठंच, पण मार्लोची नाटकं पाहूनच शेक्सपियर लिहायचं शिकला. ओके, त्यानंतर शेक्सपियर तयार झाला. शेक्सपियरने 1587 ते 1611 या काळामध्ये लिखाण केलं आणि यालाही इलिझाबेथच्या काळामधलाच समजले जातात. त्यानंतर एडमंड स्पेन्सर नावाचा एक महान कवी होऊन गेला, ज्यानं फेरी क्वीन नावाचं एक लांबलचक कविता लिहिली, खूप मोठी. आणि सिडने हा पण एक कवी होऊन गेला त्याच काळामध्ये. बेन जॉन्सन नावाचा एक ड्रामॅटिस्ट नंतरच्या काळामध्ये झाला, पण त्याचा जन्म वगैरे याच काळात झाला होता. त्यानंतर जॉन डन नावाचे एक कवी होऊन गेला, ज्याची पोएम आपल्या अभ्यासाला आहे. तोही याच काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये शेवटी जन्मला. त्यानंतर 1609 मध्ये एक कवी जन्मला, त्या कवीचं नाव आहे मिल्टन. तर हा पूर्ण काळ जो आहे तो रिनायसाचा काळ समजला जातो इंग्लंडमधला. इंग्लंडमधील रिनायसाचा काळ म्हणजे एवढं. ठीक आहे. तर या मिल्टनने एक पॅराडाईज लॉस्ट नावाचे लांबलचक एपिक लिहिलं आणि हे एपिक आज पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे याच्या क्वालिटीबद्दल. ओके, एपिक खूप सारे आहेत, परंतु जॉन मिल्टनचं जे एपिक आहे पॅराडाईज लॉस्ट नावाचं, ते खूप 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 फेमस आहे. त्याचे प्रश्न तुम्हाला कुठेही येतात. याच काळामध्ये प्युरिटन लोक सत्तेत आले आणि प्युरिटन लोकांच्या सत्तेमुळं तिथला जो राजा होता त्या काळातला तो बदमाश होता. प्युरिटन लोकांनी पार्लिमेंटमध्ये वर्चस्व स्थापन केल्यावर त्या राजाला यांनी हाकलून लावलं, मारून टाकलं. आणि त्यामुळे प्युरिटन लोक असल्यामुळे हे धर्माच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट असतात, कडक असतात, म्हणून त्यांनी तिथल्या जे थिएटर होते, थिएटर मीन्स नाट्यगृह, ते बंद पाडलेत 1642 ते 1660च्या दरम्यान. पण 1660ला लोकांनी परत ज्या राजाला मारलं होतं त्याच्या मुलाला, चार्ल्स सेकंडला परत गादीवर बसवलं आणि त्याने 1660 परत हे थिएटर सुरू केलेत. ओके, त्यानंतरच्या काळामध्ये एक जॉन ड्रॅडन नावाचा कवी होऊन गेला. अलेक्झांडर पोप नावाचा कवी होऊन गेला, तो तुमच्या अभ्यासाला आहे, अलेक्झांडर पोपची एक कविता. डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन नावाचा एक विद्वान होऊन गेला, ज्याने एसेज, पोएम्स खूप काही लिहिलं. त्यानंतरच्या काळामध्ये वर्ड्सवर्थ नावाचा कवी झाला, जे की आपल्या अभ्यासाला आहे, याची एक कविता. ओके, वर्ड्सवर्थ. आणि
नंतर खूप काही रायटर्स होऊन गेलेत ते सध्या तरी तुमच्या अभ्यासाला नाही आहेत. तर जनरली इंग्लिश लिटरेचर जे आहे ते या स्लाईडमध्ये जे तुम्हाला दिसतं त्या भागामध्ये विभागलेलं आहे. फर्स्ट आहे ओल्ड इंग्लिश लिटरेचरचा पिरियड, तो म्हणजे 450 ते 1066. त्यानंतर आहे मिडल इंग्लिश पिरियड किंवा मिडल इंग्लिश लिटरेचर फ्रॉम 1066 टू 1500. आणि यालाच मिडल इंग्लिश पिरियडलाच तुम्ही मिडिवल, या काळामध्ये मिडिवल थिएटर्स किंवा मिडिवल कविता सुरू झाल्या होत्या. याचा इतिहास आपल्याला नंतर कधी टाईम भेटला तर बघूत आपण. नंतरचा काळ जो आहे तो रिनायसाचा काळ आहे, त्यालाच अर्ली मॉडर्न एज सुद्धा म्हणतो आपण. विशेषतः 1500 ते 1560चा काळ हा इंग्लंडमध्ये रिनायसाचा काळ आहे. युरोपमध्ये तो थोडासा 50 वर्ष किंवा 70-80 वर्ष आधी सुरू झाला होता. ओके, 100 वर्ष आधी म्हटलं तरी चालते, 1400 पासून. फक्त इंग्लंडमध्ये यायला वेळ लागला. त्यानंतरचा काळ म्हणजे एलिझाबेथनचा पिरियडचा काळ हाच आहे. याच काळात एलिझाबेथ राणी पण होती. त्यानंतरचा काळ निओ क्लासिकल एज, आणि या निओ क्लासिकल एजमध्ये सुरुवातीला रिस्टोरेशन एज होतं, म्हणजे राजाला परत गादीवर बसवण्यात आलं म्हणून त्याला रिस्टोअर म्हणतात. रिस्टोअर करणे, परत ठेवणे. तर रिस्टोरेशन एज 1660 किंवा 1660 टू 1700. त्यानंतर 18th सेंचुरी हा सुद्धा निओ क्लासिकल एजचाच काळ आहे. यामध्ये एज ऑफ पोप पहिला कवी होऊन गेला. त्यानंतर एज ऑफ जॉन्सन हा दुसरा कवी होऊन गेला. तर त्या कवीच्या नावावरून सुद्धा ओळखले जाते, किंवा 18th सेंचुरी लिटरेचर किंवा निओ क्लासिकल लिटरेचर म्हटलं तरी सुद्धा तेच. नंतरच्या काळामध्ये रोमॅन्टिसिझमचा काळ म्हणून ओळखला जातो, 1798 टू 1837. या काळामध्ये वर्ड्सवर्थ, शैली, कीट्स, कोलरीज असे खूप महान कवी होऊन गेले. त्यापैकी वर्ड्सवर्थ आपल्या अभ्यासाला आहे. याला रोमॅन्टिक म्हटलं जाते कारण की क्लासिकल म्हणजे नियम पाळणारे आणि रोमॅन्टिक म्हणजे नियम न पाळणारे. ओके, क्लासिकल एजमध्ये नियम पाळून कविता लिहिण्यात आल्या, रोमॅन्टिक एजमध्ये नियमांना महत्त्व दिलं नाही. नियम पाळलेत परंतु त्यांना काही जास्त महत्त्व दिलेलं नाही, अशा कविता म्हणजे रोमॅन्टिक. त्यानंतरचा काळ क्वीन व्हिक्टोरियाचा होता. क्वीन व्हिक्टोरिया ही 1837मध्ये राणी बनली आणि 1901मध्ये ती मरण पावली. याला व्हिक्टोरियन एज म्हणतात. आणि त्यानंतर 20th सेंचुरी लिटरेचर म्हणा, याला मॉडर्न एज आणि पोस्ट मॉडर्न एज असं काउंट केलं जातं. तर मॉडर्न एज हे इट बिगिन्स इन 1900 अँड एंड्स इन 1945. म्हणजे दुसरं महायुद्ध ज्यावेळेस संपतं, हिरोशिमा नागासाकीवर ॲटॉमिक बॉम्ब टाकल्याच्या नंतर अमेरिकेकडून, तेव्हा हे मॉडर्न एज संपला असं म्हणतात. आणि तिथून पुढे पोस्ट मॉडर्न एजला सुरुवात झाली असं म्हणतात. ओके, ब्रॉडली, असं काही डेट धरण्याची गरज नाही. 1950 जरी धरलं तरी सुद्धा दॅट्स ओके, काही हरकत नाही. आणि आजपर्यंत पोस्ट मॉडर्न एजच सुरू आहे. पण आता रिसेंटमध्ये एक 5-10 वर्षाखाली काही लोकांचं असं म्हणणं आलं की पोस्ट मॉडर्न एजसुद्धा आता संपून गेलेलं आहे. आता आपण पोस्ट मॉडर्न एजमध्ये आहोत, डबल पोस्ट. ओके, पोस्ट मॉडर्न एज असंही सुरू आहे, असं काही जणांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर आपल्या अभ्यासाला फक्त रोमॅन्टिक एजपर्यंतच्या कविता आहेत, नंतरच्या कविता नाही आहेत. ओके, व्हिक्टोरियन एजमधला एक कवी आहे, तो म्हणजे रॉबर्ट ब्राउनिंग. त्याचं माय लास्ट डचेस नावाची एक कविता आहे आपल्या अभ्यासाला. व्हिक्टोरियन एजच्या नंतर मात्र कुठलाही कवी आपल्या अभ्यासाला सध्या तरी त्यांनी दिला नाही. ओके, नंतर कधी जर असेल तर आपण बघू. ठीक आहे, हे झालं सगळं तुमचं इंट्रोडक्टरी.